गुड मॉर्निंग मैत्रिणींनो, नमस्कार सर्वांना. पहा, हा रुमाल असा झाला आहे, काल आपण व्हिडिओ पाहिला त्याचा. तर आता हा रुमाल हा एवढाच करणार आहे. तुम्हाला जर हवा असेल तर मोठा केला तर ह्यामध्ये लास्टला मी फक्त असा गोल राऊंड सारखा घेतलाय. पण जर असं जर घेत राहिलं की 3 खांब आणि 2 साखळी आणि 3 खांब म्हणजे कॉर्नर तयार केलो तर मग चौकोन मोठा आसन पण होतो. तर तसं आसन पण तुम्ही करू शकता किंवा शाल करू शकता. असं अनेक पर्याय आहेत. तुम्हाला जसं हवंय तसं करू शकता तुम्ही. आणि आता आपण पाहणार आहोत दुसरा रुमाल आहे, हा साध्या लोकरीचा केलेला आहे. तर ह्याला मला आता चमकीच्या लोकरीने कडेने डिझाईन करायची आहे. तर पाहूया आपण आता कसं करायचं. सुरुवातीला आपण व्हाईट कलर घेऊया चमकीची. एक साखळी करून घेऊया. चॅनेलवर कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा. ज्यांनी सबस्क्राईब केले त्यांनी लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा. आता इथून आपण हे असे घेणार आणि आपण नेहमीप्रमाणे 3 साखळी घ्यायची. 2 आणि 3. तर 3 साखळी घेतले. आता इथे मी काय करणार आहे तर कंटिन्युअसली खांब घेणार आहे साखळींमध्ये. डबल क्रोशा. आता गणपतीसाठी रुमाल मोठे हवे आहेत. तर माझ्याकडे असे मीडियम साईजचे, लहान साईजचे पण केलेले आहेत भरपूर रुमाल. पण आता गणपतीमध्ये सर्वांना मोठेच रुमाल हवे आहेत, त्यामुळे थोडंसं मोठे रुमाल आपण करूया. अशी दाट डिझाईन पण छान वाटते. फिनिशिंग पण छान येतं त्याला, की त्यामध्ये काहीच कुठे लूज होत नाही किंवा टाईट होत नाही. ते कंटिन्युअसली व्यवस्थित होत जातं. जे नवीन शिकणारे आहेत त्यांच्यासाठी हे खूप छान आहे. साखळीतून खांब घेत जायची, मध्ये साखळी घेत राहायचंच नाही आहे. आणि जिथे समजा एका साखळीतून 2 होत असतील 2 खांब घ्यायचे, 1 होत असेल तर 1 खांब घ्यायचं. कुणाला जर ऑर्डर द्यायची असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. गणपतीमध्ये आम्ही गावी जातो, तर त्याआधीच जर कुणाला काही हवं असेल तर नक्की 15 तारखेच्या आधी नक्की सांगा. तर आता पहा, ही डिझाईन अशी छान दिसते. तर आपण आता हे पूर्ण गोल कंप्लीट करून घेऊया. हा पूर्ण गोल कंप्लीट करून घेऊया. व्हाईट कलरचा राऊंड कंप्लीट झालेला आहे. तर आता आपण पाहूया, आता आपण जांभळा कलर घेऊया चमकीचा. साखळी करून घेऊया. इथे जॉईन केलेलं आहे तर मी थोडंसं इकडून इथे आपण 3 साखळी करूया. 3. आता इथे आता मी एक डिझाईन अशी करणार आहे की आता आपल्याला असे राऊंड राऊंड करायचे आहेत. तर आता हे 3 केलेत, तर त्याच्या पुढे अजून एक 4 करते आणि
दोन हाताने हा असा गोल एक तयार झाला पाहिजे. असंच आपण पुढे करून घेऊया. आता 4-4 साखळी, 1 2 3 4, 4 साखळी आणि जवळच खामका घ्यायचा आहे. परत 1 2 3 4, एकच साखळी सोडून पुढे केलं तरी चालेल, म्हणजे जेणेकरून ती डिझाईन वेगळी छान दिसेल अशी. 1 2 3 3 4. आपण गोंडे करत नाहीये, कारण गोंडे काय होतं की नंतर नंतर ते निघतात. त्यापेक्षा आपण ही नवीन काहीतरी डिझाईन जर केली तर ती निघत नाही. खूप दिवस ते रुमाल छानच राहतात. एक 2 3 4, 1 2 3 4, 2 3 4, 1 2 3 4. जसा रुमाल मोठा होतो तसा तो राऊंड कंप्लीट व्हायला पण वेळ लागतो. 2 3 4. आता ही डिझाईन अशी दिसते. किती सुंदर वाटते बघा डिझाईन, ही छान वाटते एकदम. तर पूर्ण आपण आता हा गोल पूर्ण असा इथून पूर्ण इथेपर्यंत कंप्लीट करून घेऊया. आता हा रुमाल कंप्लीट झाल्यावर मी तुम्हाला दाखवते कसा दिसतो ते. जांभळ्या कलरचा पण राऊंड कंप्लीट झाला आहे पहा. आता हा रुमाल पूर्ण झालेला आहे. तर कसा झाला आहे नक्की कमेंटमध्ये सांगा. हे छान वाटते बघ कडेने. तर आता या व्हिडिओमध्ये मी स्टॉप करते आणि उद्या नवीन रुमाल घेऊन पाहूया आपण नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय. गुड मॉर्निंग मैत्रिणींनो, नमस्कार सर्वांना. पहा हा रुमाल असा झाला आहे, काल आपण व्हिडिओ पाहिला त्याचा. तर आता हा रुमाल हा एवढाच करणार आहे. तुम्हाला जर हवा असेल तर मोठा केला तर ह्यामध्ये लास्टला मी फक्त असा गोल राऊंड सारखं घेतलाय. पण जर असं जर घेत राहिलं की 3 खांब आणि 2 साखळी आणि 3 खांब म्हणजे कॉर्नर तयार केलो तर मग चौकोन मोठा आसन पण होतो. तर तसं आसन पण तुम्ही करू शकता किंवा शाल करू शकता. असं अनेक पर्याय आहेत. तुम्हाला जसं हवंय तसं करू शकता तुम्ही. आणि आता आपण पाहणार आहोत दुसरा रुमाल आहे. हा साध्या लोकरीचा केलेला आहे. तर ह्याला मला आता चमकीच्या लोकरीने कडेने डिझाईन करायची आहे. तर पाहूया आपण आता कसं करायचं. सुरुवातीला आपण व्हाईट कलर घेऊया चमकीची. एक साखळी करून घेऊया. चॅनेलवर कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा. ज्यांनी सबस्क्राईब केले त्यांनी लाईक कमेंट आणि शेअर नक्की करा. आता इथून आपण हे असे घेणार आणि आपण नेहमीप्रमाणे 3 साखळी घ्यायची. 2 आणि 3. तर 3 साखळी घेतले. आता इथे मी काय करणार आहे तर कंटिन्युअसली खांब घेणार आहे साखळींमध्ये. डबल क्रोशा. आता गणपतीसाठी रुमाल मोठे हवे आहेत.
तर माझ्याकडे असे मीडियम साईजचे, लहान साईजचे पण केलेले आहेत भरपूर रुमाल. पण आता गणपतीमध्ये सर्वांना मोठेच रुमाल हवे आहेत, त्यामुळे थोडंसं मोठे रुमाल आपण करूया. अशी दाट डिझाईन पण छान वाटते, फिनिशिंग पण छान येतं त्याला, की त्यामध्ये काहीच कुठे लूज होत नाही किंवा टाईट होत नाही, ते कंटिन्युअसली व्यवस्थित होत जातं. जे नवीन शिकणारे आहेत त्यांच्यासाठी हे खूप छान आहे. साखळीतून खांब घेत जायची, मध्ये साखळी घेत राहायचंच नाही आहे. आणि जिथे समजा एका साखळीतून 2 होत असते, 2 खांब घ्यायचे. 1 होत असेल तर 1 खांब घ्यायचं. कुणाला जर ऑर्डर द्यायची असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. गणपतीमध्ये आम्ही गावी जातो, तर त्याआधीच जर कुणाला काही हवं असेल तर नक्की 15 तारखेच्या आधी नक्की सांगा. तर आता पहा, ही डिझाईन अशी छान दिसते. तर आपण आता हे पूर्ण गोल कंप्लीट करून घेऊया. हा पूर्ण गोल कंप्लीट करून घेऊया. व्हाईट कलरचा राऊंड कंप्लीट झालेला आहे. तर आता आपण पाहूया, आता आपण जांभळा कलर घेऊया चमकीचा. साखळी करून घेऊया. इथे जॉईन केलेलं आहे, तर मी थोडंसं इकडून इथे आपण 3 साखळी करूया. 3. आता इथे आता मी एक डिझाईन अशी करणार आहे, की आता आपल्याला असे राऊंड राऊंड करायचे आहेत. तर आता हे 3 केलेत, तर त्याच्या पुढे अजून एक 4 करते आणि दोनातून हा असा गोल एक तयार झाला पाहिजे. असंच आपण पुढे करून घेऊया. आता 4-4 साखळी, 1 2 3 4 4 साखळी आणि जवळच खांब घ्यायचा आहे. परत 1 2 3 4. एकच साखळी सोडून पुढे केलं तरी चालेल, म्हणजे जेणेकरून ती डिझाईन वेगळी छान दिसेल. 1 2 3 3 4. आपण गोंडे करत नाहीये, कारण गोंडे काय होतं की नंतर नंतर ते निघतात. त्यापेक्षा आपण ही नवीन काहीतरी डिझाईन जर केली तर ती निघत नाही, खूप दिवस ते रुमाल छानच राहतात. एक 2 3 4. 1 2 3 4. 2 3 4. 1 2 3 4. जसा रुमाल मोठा होतो तसा तो राऊंड कंप्लीट व्हायला पण वेळ लागतो.
2 3 4. आता ही डिझाईन अशी दिसते, किती सुंदर वाटते बघा डिझाईन, ही छान वाटते एकदम. तर पूर्ण आपण आता हा गोल पूर्ण असा इथून पूर्ण इथेपर्यंत कंप्लीट करून घेऊया. आता हा रुमाल कंप्लीट झाल्यावर मी तुम्हाला दाखवते कसा दिसतो ते. जांभळ्या कलरचा पण राऊंड कंप्लीट झाला आहे पहा. आता हा रुमाल पूर्ण झालेला आहे. तर कसा झाला आहे नक्की कमेंटमध्ये सांगा. ही छान वाटते बघ कडेने. तर आता या व्हिडिओमध्ये मी स्टॉप करते आणि उद्या नवीन रुमाल घेऊन पाहूया आपण नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.